आले हा मी. वेद, ऐक ना, बाहेर कार्रेट ठेवलंय, ते तुझ्या उजव्या पायाच्या अंगठ्याने फोडायचंय. माझा या असल्या गोष्टींवर विश्वास नाहीये. ते झाडाचं फळ असतं. उगाच राक्षस वगैरे कशाला समजायचं. मी तुला सांगायचं काम केलं वेद. हे बघ, तू दरवर्षी फोडत नसशील तर ठीक आहे, पण जर फोडत असशील तर ह्या वर्षी का नाही? तुझ्या मनात काही वाईट हेतू नसणार आहे, पण उगाच या सगळ्या गोष्टीचा दोष माझ्यावर येईल. आणि मला प्रामाणिकपणे वाटतं, सणासुदीचं ना घरात काही क्लेश नको आणि माझ्यामुळे कोणाला त्रास नको व्हायला. आधीच बाबा आणि आजी माझ्यावर चिडले आणि मला कायम वाटतं की घरात सगळे आनंदाने राहावे. ठीक आहे. फराळ कमी आहे असं नाही का वाटत तुला? एवढा फराळ तरी तुम्ही कमीच म्हणताय. त्याबद्दल नाही बोलत आहे मी, पदार्थाबद्दल बोलते. चुडा आहे, चकली आहे, लाडू आहे, करंजी आहे, शंकरपाळी आहे, पण अनारसे कुठे आहेत? अनारसे करणारच होतो आम्ही, पण फार मेहनत आणि वेळ लागतो बाई त्याला. आणि त्यातही कोणी खाल्ले तर ठीक आहे, नाहीतर उगाच वेळ वाया जातो. का? शंकरला आवडतात, मला आवडतात. अहो, आणि तू कशाला कारण देतेस? तुझ्याकडनं ही अपेक्षाच नव्हती माझी. विठानं करायला हवे होते. काय ग विठा? सोड सोड, कान सोड. जास्त कौतुका ना तू माझ्या आता डोक्यावर बसायला लागलीस. काय ग, सत्यवान येणार आहे ना? बोलवलंस का त्याला? वेद, अरे वेद, वेद. हा एक पोरगा ना त्या तिकडीच्या प्रेमात आंधळा झालाय नुसता. समोरचं काही दिसत नाही, हाक मारलेली ऐकू येत नाही. अरे वेद, ए वेद, थांब जरा. तोंडानं खणखणीत आवाजात गोविंदा गोपाळा असं म्हणायचं असतं. वया